डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। नगर पोलीस मुख्यालयात ग्रेनेड स्फोट। बकरी ईद बंदोबस्ताच्या तयारीत भीषण दुर्घटना। 4 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी। प्रशिक्षणादरम्यान ग्रेनेड फुटलं। नगर पोलीस दलात एकच खळबळ। ग्रेनेड हाताळताना स्फोट। 2 पोलिसांच्या हाताच्या करंगळ्या तुटल्या। पूर्व प्रशिक्षणाविना ग्रेनेड हाताळण्याचा आरोप। 4 जवान जखमी। नगर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली। बकरी ईद बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर तयारी दरम्यान नगर पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण सुरू असताना ग्रेनेड हातातच फुटल्याने 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। या भीषण दुर्घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, योगेश साळुंखे आणि गणेश मिथे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। यापैकी शुभम कावरे, शिवराज पवार आणि योगेश साळुंखे हे RCP विभागात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार ईदच्या पार्श्वभूमीवर विशेष बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण सुरू होते। यावेळी ग्रेनेड हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू असतानाच अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला आणि एकच गोंधळ उडाला। या स्फोटात 2 कर्मचाऱ्यांच्या हाताच्या करंगळ्या तुटल्याची गंभीर माहिती समोर येत आहे। जखमींवर सध्या शस्त्रक्रियेची तयारी सुरू असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान कोणतेही सखोल पूर्व प्रशिक्षण न देता थेट ग्रेनेड हाताळण्यास दिल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांमधून केला जातोय। या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या प्रशिक्षण पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून पुढील चौकशी सुरू आहे।